नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं कॉर्पोरेट इन मराठी या यूट्यूब चॅनलवरती. तर ॲक्च्युली आज आपण खूप दिवसांनी भेटतो आहे आणि काहीसे टेक्निकल ग्लिचेस आलेले आपल्या चॅनलवरती. तर त्यासाठी मी व्हिडिओ बनवू शकत नाही होतो आणि आय मीन मी बनवत होतो बट मी अपलोड नाही करू शकत होतो काही ग्लिचेसमुळे. तर आता ते सगळे ग्लिचेस मी सॉल्व केलेले आहेत. थोडासा जास्त वेळ लागला ते सॉल्व करायला, कारण मला ह्यासाठी परमनंट सोल्युशन पाहिजे होतं आणि यापुढे असे ग्लिचेस येणार नाही याची मी पूर्णपणे काळजी घेतो आहे. सॉरी, मी ग्लिच हा शब्द वापरतो आहे मराठी या चॅनलवरती, बट अडचणी आलेल्या आहेत, सो समजून घ्या आता तुम्ही. तर ठीक आहे. हे सगळं बोलण्यामध्ये आपण जास्त वेळ घालवूया नको आणि आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला थोडंसं मी बोललेलो की माझ्या व्हिडिओचं फॉर्मॅट्स थोडेसे चेंज होत जातील. तर जसं की ह्या व्हिडिओमध्ये आपण आता फॉर्मॅट थोडेसे चेंज काय करतो की कोर व्हिडिओज आहेत ना, म्हणजे जे तुमचे लेंथला मोठे होत होते व्हिडिओज, म्हणून मी एक नवीन याच्यामध्ये हे आणलं आहे की जे म्हणजे मोठे फंक्शन्स असतात ना ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजवत जाईन आणि बाकीचे शॉर्टकट्स वगैरे आहेत हे सगळे टिप्स वगैरे मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये सांगत जाईन. त्यामुळे तुम्ही शॉर्ट्स जे आहेत माझे सेम चॅनल आहे, असं काही वेगळं नाही आहे शॉर्ट्सचं चॅनल. ह्याच चॅनलचे जे शॉर्ट्स आहेत ते तुम्ही बघा आणि तिथे तुम्हाला टिप्स आणि जे शॉर्टकट्स आहेत ते खूप सारे भेटून जातील. तर तुर्तास आज आपण जो एक इम्पॉर्टंट, आता जसं आपण लास्ट टाईम पिवटपर्यंत पोचलेलो होतो, वी लुकअप, एच लुकअप वगैरे किंवा बेसिक्स जे होते ते आपले संपलेले. थोडंसं एक लेवल ॲडव्हान्सला जाऊन आता आपण काउंट इफेस हा फॉर्म्युला बघूया. तर जनरली काउंट इफेस हा फॉर्म्युला एक सिम्पल लेमॅन टर्म्समध्ये सांगायचं तर पिवट टेबल जे असतं ना त्याचा रिप्लेसमेंट असतो, पण थोडासा कॉम्प्लेक्स व्हर्जनमध्ये. म्हणजे जे पिवटमध्ये कधी कधी पॉसिबल होत नाही ते तुमचं काउंट इफेस फॉर्म्युला हा करू शकतो. एकदम सोपं आहे आणि आपण बघून घ्या. त्याच्यासोबत तुम्ही भरपूर म्हणजे बोलतात ना स्वतःचं तुम्ही त्याच्यासोबत खेळू शकता, त्या फॉर्म्युल्यासोबत त्याला नेस्ट करू शकता, त्याला एडिट करू शकता आणि त्याच्याने ॲक्च्युली खूप काही आउटकम येतं. तर ते डॅशबोर्डच्या स्टेजमध्ये आपण बघून घेऊ. चला स्क्रीनवरती आपण पटकन बघून घेऊ काउंट इफेक्ट कसा काम करतो. तर आणि अजून एक, या काउंट इफेक्टसोबत मी तुम्हाला सम इफेक्ट पण शिकवेन, कारण ॲक्च्युली दोन्हीमध्ये ना एक स्लाईट डिफरन्स आहे, बट तो स्लाईट असला तरी पण मेजर आहे. तर ते आपण एकदा फक्त बघून घेऊ. तर ठीक आहे, काउंट इफेक्ट्स आणि सम इफेक्ट्स हे दोन गोष्टी आज आपण बघतोय. तर या स्क्रीनकडे आपण स्क्रीनवरती जाऊ. तर आता काउंट इफेक्ट्स मेनली काय काम करतो, पहिला आपण एक आहे ना सिम्पल पिवट मारूया टेबलवरती. काय पिवट घेऊ आपण, डिपार्टमेंट वाईज आपण बघू की किती एम्प्लॉईज आहेत, असा आपण पिवट एक घेऊ. ओके, तर पटकन पिवट मारून घेऊया. Alt+N+V पिवटचा शॉर्टकट आहे. ओके, ठीक आहे. इथे आपण डिपार्टमेंट घेतले आणि इथे फुल नेम एम्प्लॉईज. ह्या डिपार्टमेंटमध्ये असे एम्प्लॉईज. तर जनरली आता हे पिवटमध्ये खूप इझी असतं, बट काही वेळी काय आहे माहिती आहे, पिवट तुमचं म्हणजे जे कॉम्प्लेक्स लेवलचा जेव्हा डेटा असतो ना, पिवट कधी कधी काम करत नाही. तर ते आता कसं काम करत नाही हे मी तुम्हाला एंडला सांगेन, किंवा जर व्हिडिओ लेंथ वाढली तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. पण सध्या काउंट इफेक्ट कसा वापरायचा बघून घेऊया. आता आपण हे साधारण आपले हे डिपार्टमेंट आहेत. ओके, या डेटामध्ये हे डिपार्टमेंट आहेत, एवढेच आहेत कारण ते पिवटमध्ये तेवढेच आले. तर आपण हे घेऊ आणि इथे पेस्ट करू. ओके, आपल्याला हा सेम काउंट पाहिजे, बट पिवट वापरायचा नाही आहे आपल्याला. तर इज इक्वल टू काउंट इफ एस. काउंट इफ काय ते पण दाखवून घेईन मी. काउंट इफ एस. आता हा काय विचारतोय, क्रायटेरिया रेंज 1. रेंज बोललात की कुठल्या रेंजमध्ये. क्रायटेरिया म्हणजे हा बघा, हा तुमचा क्रायटेरिया झाला, बट क्रायटेरिया रेंज, जिथे पण रेंज येतं ना ते रेंज ही असते. ही रेंज आहे तुमची. डिपार्टमेंट घेतला आणि आता क्रायटेरिया आपण इथे जाऊया आणि हा तुमचा क्रायटेरिया. ओके, 96 काउंट आला. हा बघा 96 आहे काउंट. याला फक्त ड्रॅग केलात की येऊन जातं. आत्ता मी तुम्हाला बोललो की काउंट ह्याच्यासाठी काउंट इफ एस म्हणजे काय, इफ एस इफ्स ॲक्च्युली म्हणजे जसं सिंग्युलर फॉर्म असतो म्हणजे ते आहे लॅपटॉप अँड लॅपटॉप्स, तसं इफ्स. इफ एस नाही आहे, तो इफ्स आहे, बट आपण त्याला काउंट इफ एसच बोलतो. तर काउंट इफ एस म्हणजे दोन. काउंट इफ म्हणजे काय, काउंट इफ दिस म्हणजे काउंट इफ एक क्रायटेरिया झाली, आणि काउंट इफ एस म्हणजे मल्टिपल क्रायटेरिया. आता ते कसे काम करतात दाखवतो तुम्हाला.
तर आता इथे आपण काउंट इफ एस वापरलं, जे की आपलं काउंट इफनी पण काम झालं असतं, कारण हा एकच सिंगल बोलतात ना, सिंगल ही आहे तुमची क्रायटेरिया. तर आपण जसं काउंट इफ एस तर बघितलाच आपण, काउंट इफनी पण तर सेम येतं. हे बघा, काउंट इफ घेतला, ओके, ही रेंज विचारते, रेंज ही आहे, रेंज आपली डिपार्टमेंट, आणि इथे तुमचा झाला हा क्रायटेरिया, सेम आला काउंट. ठीक आहे, तर इथे काहीच फरक नाही पडला, काउंट आणि काउंट इफिसने सेम काम केलं. पण आत्ता हे डिलीट करून टाकू. इथे आता जॉब टायटल पण मी घेतलं, म्हणजे अकाउंटिंगमध्ये हे आहेत, इंजिनिअरिंगमध्ये हे आहेत. आता याला जरा आपण बाजूला घेऊया. इथे डिस्प्लेमध्ये जाऊन क्लासिक पिवट केलात ना की हे बाजूला जातं. ओके, सब टोटल काढून टाकूया. हे मी फक्त माझ्या ह्याच्यासाठी घेतो आहे. इथे तुम्ही म्हणजे मी इझिली ते वेळ घालवायला नको, इझिली ते सगळे तिकडचे फील्ड इकडे आले पाहिजे म्हणून मी घेतो आहे. असं काही त्याच्यामध्ये हे नाही आहे. ओके, तर इथे म्हणजे जस्ट एक फॉर्मॅट करून घेऊया आपण डेटाला. ओके, तर अशा प्रकारे, तर आता हा आपला डेटा आहे. ओके, 1000. ओके, इथे आपण घेतला, हा नवीन शीटमध्येच घेऊन टाकू आपण डेटा. हे बघा, आता हा तुमचा क्रायटेरिया 1 झाला आणि हा तुमचा क्रायटेरिया 2 झाला. क्रायटेरिया 1, क्रायटेरिया 2. आता इथे काउंट इफ जर तुम्ही लावलात तर इथे काय एकच रेंज विचारते आणि एकच क्रायटेरिया विचारते, म्हणजे एकच घेऊ शकता. पण आता जसं मी बोललो, मल्टिपल क्रायटेरियाला काउंट इफ एस आहे. ओके, आता काउंट इफ एस, सो ह्याच्यामध्ये काय क्रायटेरिया रेंज 1 आणि क्रायटेरिया 1. ओके, आता क्रायटेरिया रेंज आली, रेंज म्हणजे इथे जा डेटामध्ये, आता क्रायटेरिया 1 आणि 2चं. 1चं काय इथे डिपार्टमेंट आहेत, रेंज घेतली, कॉमा दिला, परत इथे आलो आणि इथे घेतलं ही जी क्रायटेरिया ती सिलेक्ट केली. ओके, सेकंडमध्ये आपण क्रायटेरिया रेंज 2, म्हणजे आता दुसऱ्या क्रायटेरियाची रेंज काय, ही क्रायटेरिया झाली तुमची. पण हे आहे कुठे, कुठे आहे डेटामध्ये, तर ही तुमची रेंज आहे. ही बघा इथे आहे ते डेटामध्ये, ही तुमची रेंज झाली, कॉमा दिला आणि इथे तुम्ही जाऊन सिलेक्ट केलं, क्रायटेरिया रेंज 2 आली तुमची. ओके, तर 14 आले इथे. ओके, इथे काय होतं, 14 होते, 14 होते, बरोबर. आता सिम्पली आपण फॉर्म्युला ड्रॅग करू हा खाली. मला ॲक्च्युली मला माऊसने जमत नाही म्हणून मी आपलं कीबोर्डने करतो, काही ड्रॅगच करतो मी फक्त. एकदा तुम्हाला सवय झाली की नाही जमणार. ठीक आहे, हे 1000 म्हणजे बरोबर आलेला आहे आपला काउंट. ओके, तर हे 2. आता आपण बघू, आता याच्या काउंटमध्ये काय केलं आपण, सिम्पली नावं किती आहेत ह्याचा काउंट केला आपण इथे. ओके, म्हणजे ही नावं किती आहेत ह्याचा काउंट केला आपण. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला सम इफेस करायचं आहे, तर सम इफेससाठी ॲक्च्युली हा डेटा असं बघायला गेलं तर चुकीचा नाही आहे, चुकीचा आहे, कारण म्हणजे इथे इथे ती फील्ड नाही आहे, चुकीचा नाही बोलू शकत. बट आता तुम्ही काम करूया, आता फॉर एक्झाम्पल इथे एज आहे. ओके, तर ह्याला मी रँडमली चेंज करतो. आता इथे मी काय करतो, मार्क्स करतो. ठीक आहे, म्हणजे असं समजा की ही जी आहे इमिली डॅविस, जी कोण आहे ती सिनियर मॅनेजर आहे आय टीमध्ये, आणि तिला 55 मार्क्स पडलेले आहेत. या दुसरा जो माणूस आहे याला आय टी या सब्जेक्टमध्ये, किंवा असं एक एक्झाम्पल समजून घ्या, याच्यामध्ये टेक्निकल आर्किटेक्ट हा सब्जेक्ट होता आणि आय टी किंवा असं काहीतरी ते 2 सब्जेक्ट होते, किंवा एक मेन सब्जेक्ट होता, एक दुसरा सब सब्जेक्ट होता, त्याच्यावर 59 मार्क पडले, एकाला 50 मार्क पडले, एकाला 26 मार्क पडले. तर हे मार्क आहेत. ठीक आहे, एज विसरून जाईल, ते एज होतं हे विसरून जाईल, हे मार्क आहेत. आता मला काय विचारलं इथे, क्वेश्चन तुम्हाला काय विचारला जाऊ शकतो किंवा इंटरव्ह्यूमध्ये, किंवा तुम्हाला एक म्हणजे प्रॉब्लेम काय असू शकतो, हे तुमचं काय झालं, काउंट ऑफ एम्प्लॉईज कुठले, ह्या डिपार्टमेंटमधले आणि ह्या जॉब रोलचे. आता इथे आपण समज मार्क आहेत, आता मार्क्स, तर मार्क्स नेहमी सम होणार ना. एका डिपार्टमेंटमध्ये बाबा त्यांनी सांगितलं की टोटल किती मार्क मिळाले, सगळ्यांना मिळून किती मार्क मिळाले हे सांगा तुम्ही. तर इथे आता आपण हे काय झालं, सॉरी, आता इथे आता आपण मार्क बघूया, सगळ्यांचे टोटल मार्क, हां, इज इक्वल टू सम इफेस. आता तिथे काय सम इफेस घेतला, आता सम इफेसमध्ये
एक्झॅक्टली सेम आहे फॉर्म्युला, फक्त एक डिफरन्स याच्यामध्ये हा आहे की तिथे इथून चालू होतो क्रायटेरिया रेंज 1, क्रायटेरिया 1, क्रायटेरिया रेंज 2, क्रायटेरिया 2, इथून चालू होतो तुमचा काउंट इफेस. सम इफेस काय विचारतो माहिती आहे, तिथे सम इफेसमध्ये पण सेम तुम्हाला क्रायटेरिया द्यायचे आहेत सगळे, फक्त सम रेंज काय ही तुम्हाला पहिली टाकावी लागते, सगळ्यात आधी टाकावी लागते. ओके, तर आता आपण इथे बघूया सम रेंज आपली ही आहे, म्हणजे ह्याची बेरीज करायची आहे आपल्याला, ह्या कॉलमची मार्क किती आहेत ते मोजायचे आहेत टोटल. मग हा आपला झाला हे वेगळं झालं, आता ठीक आहे. आता पुढचा फॉर्म्युला काय विचारतोय, आता तो क्रायटेरिया रेंज 1 विचारतोय. तर क्रायटेरिया रेंज 1 ॲज इट इज ही जी होती ती, ओके, त्याची क्रायटेरिया काय होती ही बघा, ही त्याची क्रायटेरिया, कॉमा दिला आपण, परत इथे गेलो, सेकंड रेंज माझी ही होती, कॉमा, इथे तुम्ही बघत चला हे ब्रॅकेट कसं हलतं, आणि आपण इथे गेलो आणि ही माझी क्रायटेरिया रेंज 2 होती, क्रायटेरिया रेंज 2 झालेली आहे, एंटर मारला आणि तिथे व्हॅल्यू आलेली नाही आहे. का आलेली नाही आहे व्हॅल्यू, तर इथे काय झालेलं आहे, ओके, डेटा. तर आता आपला काहीतरी प्रॉब्लेम असा झाला आहे, इथे जर तुम्ही बघाल तर डेटामधला सी सी कॉलम आहे आणि इथे जर तुम्ही बघाल तर इथे काहीतरी वेगळं आलं, तर हा टेबल फॉर्मॅटमुळे प्रॉब्लेम झालेला आहे. तर सिम्पली मी काय करतो, इथे मी हे आता ही एक्सपर्टी आहे, हे तुम्हाला बरं झालं हा ॲक्च्युली एरर आला, कसं सॉल्व करायचं ते दाखवतो तुम्हाला. डेटा, ओके, एक्सक्लेमेशन मार्क, म्हणजे काय मी शीट देतो आहे फक्त, डेटा, परत मी मारून दाखवतो स्मूथ जायला तुम्हाला, डेटा एक्सक्लेमेशन मार्क, म्हणजे ही मी त्या शीटचा रेफरन्स दिला. आता हा क्रायटेरिया टू सीमध्ये, म्हणजे हा डी डीमध्ये असणार, डी आणि डी एकदा चेक करून घेऊ आपण. डी डी आला बघा सम, आता डी डी होता ना, हा बघा हा डी डी होता, हा मी त्याला रेंज दिला इथे, समजलं. पुन्हा मारून दाखवतो मी तुम्हाला फॉर्म्युला, काय हरकत नाही. पण हा एरर आपण अशा प्रकारे सॉल्व केले. टोटल मार्क आपले येतात 44,000, 44,382. बघूया 44,000 आहेत का, हो 44,382 मार्क्स आहेत टोटल. तर असं आता ओके, परत एकदा मारून दाखवतो तुम्हाला, इज इक्वल टू सम इफ एस, सम रेंज विल बी दिस, ही असेल तुमची सम रेंज डेटामधला एच एच. ओके, दुसरा काय विचारतो, क्रायटेरिया रेंज 1, क्रायटेरिया रेंज 1 माझी आहे डिपार्टमेंट, हे बघा डेटा डी डी, हेच आपण मगाशी ते एरर आला तेव्हा टाकलं. तर आता इथे ही तुमची हे झाली क्रायटेरिया झाली, फर्स्ट क्रायटेरिया. इथे जाऊन मी सेकंड रेंज घेतली, ही बघा, ही बघा सेकंड रेंज, ही आहे माझी सेकंड रेंज, ही आहे ही, ओके, कॉमा, इथे जाऊन मी सेकंड क्रायटेरिया घेतली, हे बघा बरोबर आलेला आहे आपला फॉर्म्युला. एकदा सम मारून बघू खाली, ओके. आता हे झालं डबल ह्याचं, ओके. आता पुन्हा एकदा आपण जाऊया सिंगलवरती, ओके, सिंगलवरती आपण जाऊया, जॉब टायटल काढून टाकूया, ओके. हे सिंगलवरती आलो आपण. आता जसं की मी तुम्हाला इथे काउंट दाखवलेला होता, काउंट इफ दाखवलेला होता, तसा सम इफ पण असतो. सम इफेस आपण बघितलं, आता सम इफ पण असतो. सम इफ काय करतो, सिंगल क्रायटेरिया घेणार तो, परत सिम्पल आहे. पण तिथे काय आहे, जी सम रेंज इथे तुम्हाला आधी घ्यावी लागते ना, ही जी डेटा एच एच, म्हणजे ती बेरीज ज्याची करायची तो कॉलम पहिला घ्यायचा लागला इथे, तसं नाही आहे इथे. इज इक्वल टू, आता हे तुम्हाला थोडंसं कन्फ्युजिंग वाटेल सगळं, पण ना मी जे दाखवतो ना आता तुम्हाला ते बघा. सम इफचा फॉर्म्युला घेतला, त्यामध्ये हे जे आहे ना, हे जे आहे ना रेंज, ही क्रायटेरिया आणि सम रेंज, हे थोडंसं व्यवस्थित वाचा. तिकडे जर तुम्ही जाल ना तर सम रेंज दाखवतो मी तुम्हाला. सम इफमध्ये ही पहिलं काय विचारतोय, रेंज काय आहे माझी, ओके. सम रेंज नाही, म्हणजे ज्याची बेरीज करायची ती शेवटी घ्यायची आपल्याला. रेंज काय, आपली क्रायटेरियाची रेंज काय, क्रायटेरियाची रेंज ही आहे माझी आणि क्रायटेरिया माझी ही आहे, ओके. आत्ता तो मला शेवटी विचारतोय सम रेंज, कॉमा द्यायचा आहे बाबा, सम रेंज ही आहे माझी, ओके, एंटर. ते बघा आलेली आहे सम रेंज टोटल, एवढे मार्क आहेत त्या डिपार्टमेंटमध्ये, ओके. 44,382, ठीक आहे. पुन्हा एकदा इथे बघून घ्या, इज इक्वल टू काउंट इफ एसमध्ये क्रायटेरिया रेंज आधी आहे, नंतर क्रायटेरिया रेंज 2 आहे, नंतर क्रायटेरिया.
सम इफ एसमध्ये पहिलं सम रेंज आहे, म्हणजे बेरीज ज्याची करायची आहे ते पहिलं आहे. नंतर तुमचे क्रायटेरिया रेंज आणि क्रायटेरिया 1, क्रायटेरिया रेंज 2 आणि क्रायटेरिया 2 असं आहे ना. आणि सम इफमध्ये पहिलं रेंज म्हणजे क्रायटेरिया रेंज आणि क्रायटेरिया आणि शेवटी सम रेंज. सम इफ एसमध्ये हा जो पार्ट आहे ना, हा शेवटचा हा इथे पहिला असतो आणि नंतर हे पुढे असतं. एवढा डिफरन्स आहे. तर हे तुम्ही जरा सांभाळून करायचं. तर अशा प्रकारे तुमचं सम इफ एस आणि काउंट इफ एस फॉर्म्युला काम करतात. तर ठीक आहे. आय थिंक दोन्ही फॉर्म्युला ॲक्च्युली कवर झाले आणि एरर पण ॲक्च्युली आपल्याला आला तो पण ह्याच्यामध्ये कवर झाला. तर ठीक आहे. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि काहीतरी नवीन घेऊन येईन. तुर्तास तुम्ही ह्या व्हिडिओच्या मागचे जे जाणारे टिप्स होते, आता मी व्हिडिओमध्ये सांगत नाही लेंथ वाढेल म्हणून, ते टिप्स तुम्ही शॉर्ट्समध्ये तुम्हाला मिळतील सगळे टिप्स. रोज एक शॉर्ट मी टाकत जाईन किंवा 2 दिवसांनी तरी एक शॉर्ट टाकत जाईन, वॉटेवर जेवढं मला टाईम परमिट होतं. जसं की मी पहिलं पण बोललो की हे आहे, तर जसं मला पॉसिबल आहे शॉर्ट्स टाकत आहे. शॉर्ट्समध्ये तुम्हाला सगळे शॉर्टकट्स मिळून जातील. मी पाहिजे तर टॅगलाईनवरती वगैरे सगळं टाकून ठेवेन डिटेल्स, म्हणजे शोधायला इझी जाईल तुम्हाला. ओके. तर मी आशा राखतो की तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक कराल, या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि परत एकदा ॲक्च्युली आय एम एक्स्ट्रीमली सॉरी की थोडासा डिले झाला व्हिडिओज यायला आणि यापुढे असा डिले होणार नाही. आणि ठीक आहे. तुर्तास जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.